सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। सो भावांनो, आज आपण जाणार आहे पुण्यातील फेमस खालसा जंक्शनला आणि सगळ्त मेन म्हणजे की आजची आपले अन्नदाते राहुल भाई जैन। राहुल भाई अबे साले जैन ना 69 LP पॅकेज लागल्यामुळे आज त्यांनी सर्व रूममेट संघटनेला आज खालसा जंक्शन इथे पार्टी देण्याचं भावांनो, आजची आपल्या अन्नदाते सगळ्यांनी राहुल भाईला आपलं कॉंग्रॅच्युलेशन टाका। सो भावांनो, सगळ्यांना सांगतोय आमची रूममेट आहे सगळ्यात पहिल्यांदा हे भाई हर्ष, ठीक आहे। म्हणजे हा राहुल भाई जैन जळगावचे खूप मोठे कार्यकर्ते, तसे त्यांच्या मागची इचलकरंजीचे सौरभ शेठ, इकडे ठाण्याचा वाघ ईशान भाऊ। सो आम्ही सगळे आता चाललोय, आता आम्ही शिवाजीनगरला आता आम्ही सगळे आता आपण पुढे आता आपण आहोत FC रोड इथे। ओके, इथे पुण्याचा सर्वात फेमस रोड किंवा सगळ्यात पॉप्युलर रोड आपण बोलू शकतो। इथे मुलींच्या खरेदीसाठी आणि खाण्यासाठी एकही गोष्टीची कमी नाही, समझ रहे हो? तर आपण आता एक्झॅक्ट आपण FC स्टुडिओच्या पुढेच्या समोर आहोत। मग आता बाकीचे क्लिप्स तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो। आता आम्ही चालत चालत निघालो। तर भावांनो, आपण आता ज्ञानेश्वर पादुका चौकात आहेत आणि इथे हे जे वाव वडापाव आहे याच्या इथून आपल्याला स्ट्रेट जाऊन ज्ञानेश्वर बाबांचं मठ आहे आणि मठाच्या ऑपोजिटलाच आहे खालसा जंक्शन, जिथं आज आपण जेवण करणार आहे। चला तर भावांनो, आता आपण एकदम जवळ पोचलेलो आहेत। तर हे आपलं लोकेशन आहे, आपलं स्पॉट भावांनो खालसा जंक्शन। आणि फायनली मित्रांनो, आपण खालसा जंक्शनला पोहोचलेलो आहे आणि इथला जो ॲम्बियन्स आहे ना, एकदम सरळ साधा सिंपल असा आहे, एकदम स्वीट वाटला मला तरी। आणि इथली एक खास गोष्ट म्हणजे मला वाटलं ना की इथं क्लिनिंग, हायजीन आणि जे बनवताना ना किचन वगैरे एकदम ओपन असं होतं, त्यामुळे आपल्याला समोर दिसतंय की ते लोक काय बनवतात। आणि जेव्हा मी यांचं मेनू कार्ड बघितलं ना भाई, प्रॉपर म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही की जी ह्यांच्याकडे भेटत नाही। ते म्हणजे चाटपासून ते आलू कुलचे, दाल मखनी वगैरे प्रॉपर सगळं काही तुम्हाला इथे भेटून जाईल। आणि रेट्स वगैरे पण ना भावांनो, खरंच एकदम कन्व्हिनियंट असे रेट आहे त्यांचे, जास्त काही एवढे रेट नाही आहेत। आम्ही ना त्यांच्या सजेशनने आम्ही डिश मागवल्या, मोस्टली 2-3 टाईपचे आम्ही कुलचे मागवले। एक होता पनीर कुलचा, एक होता ऑनियन कुलचा। आणि इथे जे लोणचं भेटतं ना, ते कुलच्यासोबत जे देतात ना, छोले कुलच्यासोबत, भावांनो ते लिटरली इथे बाहेर आपण कधी कुठं खाल्लंच नाही आहे अशी रेसिपी ना लोणच्याची, खरंच आपल्याला बाहेर अशी बघायलाच नाही भेटत। तुम्ही ते लोणचं एकदा नक्की ट्राय करा। आणि जेवढे असं खात होतो ना आम्ही, सो कलर वाटताना वाटत होता की ना की खूप तिखट असेल किंवा काय, पण एकदम प्रॉपर पनीरसुद्धा एकदम सॉफ्ट होते, म्हणजे टोटली एकदम परफेक्ट होते सगळं काही। कसं आहे, इकडे बघा एक नंबर। राहुल इकडे बघ भाई, इकडे दे। आणि सगळ्यात सॅटिस्फाईंग काय वाटलं असेल तर मला ते दाल मखनी, कारण का जसं आपण वरण भात खातो ना, सेम भावांनो फिलिंग, म्हणजे की दाल मखनी म्हणजे विषयच नाही, एकदम गरम अशी ना भावांनो, असं म्हणजे की भाई स्वर्ग आहे स्वर्ग, तुम्ही एकदा खाऊन बघा। आणि आमचा सगळ्यांचा लिटरली भावांनो एकदम जेन्युइन रिव्ह्यू होता की खरंच एक नंबर होतं, म्हणजे कशातच कुठली कमी नाही, ना कुठलं जास्त तिखट ना कुठलं जास्त काही कमी, एकदम परफेक्ट। सो भावांनो, मस्तपैकी कार्यक्रम झाले एक नंबरमध्ये। सो आता आम्ही चाललोय आपल्या रूमकडं। मस्त आज काय खाल्लं रे आपण? आज आपण भरपूर आयटम खाल्ले, त्याच्यामधलं सगळ्यात पहिले तर आपण मसाला चाप आणि त्यात पनीर टिक्का असे 2 स्टार्टर, त्यानंतर आपण घेतलं आलू टिक्का नाही, आपण घेतलं आलू ओनियन कुलचा, आपण मग घेतलं पनीर कुलचा आणि मग लास्टला आपण घेतलेलं आहे दाल मखनी आणि जिरा राईस। एक नंबर टेस्ट सक्सेसफुल होतं, एक नंबर टेस्ट होती, एकदम पंजाबी टेस्ट, एकदम ऑथेंटिक टेस्ट। जर का तुम्हाला पाहिजे असेल ना, नक्की जावा बाबा, नक्की खरंच सांगेन, एक नंबर। आणि प्राईस पण इफेक्टिव्ह एकदम, म्हणजे एवढा काही विषय नाही आहे, प्राईस पण एकदम नॉर्मल रेंज आहेत।
आणि स्टाफ चांगला आहे. स्टाफ पण एक नंबर आहे. ते काका पण एक नंबर होते. एक नंबर म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. सो तुम्ही सगळ्यांनी नक्की जावा. आता आम्ही आता बघू, आता चाललो आता मस्त की मेट्रो स्टेशनला. आता बघू पुढं काय काय होते. मस्त आता माझ्या करत जाणार आहे भाऊंनी रूमला. गुड नाईट. सो मित्रांनो, तुम्ही आता सगळा व्लॉग बघितला असेल आणि आजची अन्नदाते. सो फायनली आमचा भाऊ अध्यक्ष झाला आहे, त्यामुळे ही पार्टी होती ओव्हरऑल. आणि आता हे बघा, अरे शिव्या नको देऊ, भाड खाव, शिव्या नको देऊ, अरे शिव्या नका रे देऊ. सो भावांना असा हा खर्च आहे राहुल बा. पण आता बाचा कार्यक्रम झालेला आहे एकंदरीत. सो हे बघा मस्त आता पोरांनी केक वगैरे खर्च फुल एकदम. तर राहुल शेठ घ्या, चला घे, चल बस. सो भावाला 60 LP ऑफर लागलेली आहे त्या. हे सगळं ओव्हरऑल असं कार्यक्रम आहे मस्त पैकी. घेचल का भरवून आपण हर्ष. सो भाऊंना आज खूप मजा आली. राहुल भाई एक नंबर अशी पार्टी दिली. आणि मुंबईला चाललाय भाऊ आम्हाला सगळ्यांना सोडून रूमवरती. रूमवरचा भाऊ किस्सा सांगतो, सगळ्यात जास्त त्रास देणारा मेंबर हा राहुल भाई जैन. घे ना, हे बरोबर आहे त्याला कोणीतरी. तर भावांनो, आता आपण रूमवर चाललेलो आहेत. तर तेवढ्यात आपले राहुल शेड आहेत ना, ते आपल्याला काहीतरी पर्सनल टिप देत आहेत. आपण त्यांचं ना एकदा आढावा घेऊ, बघू त्यांचं काय म्हणणं आहे. राहुल शेड इकडे या ना, बोला काय टिप होती ती? HRC कधीच लग्न करू नये. ओके, का बरं? फर्स्ट प्रेफरन्स मध्ये डॉक्टरला लग्न केलं पाहिजे कधी. डॉक्टर. अच्छा, त्याचं मागचं कारण मला एकदा सांगाल तर जरा बरं होईल. डॉक्टर हे केअरिंग पर्सन राहते. केअरिंग पर्सन असते. अजून पण HR पण असं मला तर वाटतं ऑफिसची सगळी भाई डॉक्टर इंजेक्शन लावतो त्यावेळी नाही, मला तर वाटतं राहुल शेठच्या ऍडवाइस मध्ये ना, राहुल शेठच्या ऍडवाइस मध्ये थोडेसे मला वाटतं लूप बोललेत. काय वाटतं चिराग? भावांनो, तुमचे काही किस्से असतील तर भावांनो कमेंट करा. आणि अशाच आपल्या पोरांवरती स्कीमा टाकत राहा, जशी की आता आम्ही राहुल शेठवर टाकली. जसं राहुल शेठने आम्हाला ऍडवाइस देऊन स्कीम बंद आहे ऑफिशियली झाले. काढतील त्यांना मुंबईला. असेच गरिबांना दान बिन करत राहा. असेच ना मित्रांना म्हणायचं नाही का, गरीब राहुल शेठ तुमचं काय ओपिनियन आहे आपल्या रूमच्या पोरांबद्दल? बरेचसे किस्से रूमवरचे तुम्हाला कळतील एक पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचे आपण जे ब्लॉग टाकणार आहे, राहुलीचा आयकॉनिक बॉय ऑफ राहुल शेट्यांचे ब्लॉग चॅनल, हे काही शेवटचे आपल्यासोबत मोमेंट्स आहेत, ते पूर्ण एन्जॉय करू आपण. चला बाय. नंतर लवकरच लग्न होणार आहेत आणि नांदायला जाणार आहेत मुंबईला. कळलं तुम्हाला लवकरच, कारण पुणे स्टेशनला पोहोचलेलं आहे, मेट्रो स्टेशन. म्हणून आपण आता ब्लॉग इथे एंड करू. भेटू रूमवर. बाय बाय. भावांनो, लवकर कमेंट करा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग. एकदम सिम्पल होता, एकदम फर्स्ट टाइमच आम्ही असं एक्सपिरियन्स केला होता. पण खालसा जंक्शन एक नंबर होता. सो तुमच्या सगळ्या मित्रांना वगैरे असेल तर भावाला नक्की जावा, परवडणारा विषय. आणि तुम्ही असे लोकेशन आम्हाला सजेस्ट करा, म्हणजे आम्ही तिकडे जाऊन सगळा ग्रुप एन्जॉय करू शकतो. सो थँक्यू. बाय बाय. थँक्यू सो मच. बाय बाय.